अरुण भगवान सावंत बुधवारी भूषण कुलकर्णी विद्या मंदिरमध्ये जे काही पालक मेळावा आणि विद्यार्थ्यांचा त्रास मेळावा ह्यासाठी त्यांनी जे काही शाळेची चौकशी वारंवार विद्या मंदिर संस्थेची होती अशी शिक्षण अधिकाऱ्यांवर जे आरोप केले त्या संदर्भात मी वस्तुस्थितीची काय आहे जे आपण आपल्या समोर 2 मिनिटात मांडतो. विद्या मंदिर संस्थेत ह्यांनी ते जातीचे दाखले बदलले. जातीचे दाखले बदलून पूर्णपणे ही संस्था मूळ म्हणजे वैरागवालीची आहे. ही संस्था वैरागवालीची असताना फक्त आणि फक्त मुंकर फॅमिलीने त्यांच्या ताब्यात कब्जात घेऊन त्याच्यावर त्यांनी लाखो रुपयाचं सरांकडं शिक्षकाकडनं डोनेशन घेऊन त्या डोनेशन घ्यायसाठी म्हणजे ही जी हे चुकीचं केलं. अल्पसंख्याक संस्था दाखवून 10 लोक भरली. हे केलेलं कागदपत्र मला ज्याकडं कागदपत्र त्या संस्थेशी बोलण्याची आल्यानंतर ही कागदपत्र बघितली. हे कागदपत्र बघितल्यानंतर त्यांनी तिथं जाती बदलल्या. जाती बदलल्यानंतर मी ह्याची चौकशी लावली. शिक्षणाधिकारी ह्याच्याकडे अर्ज दिला, धर्मादाय आयुक्ताकडे दिला आणि पुणे संचालक ह्यांच्याकडे दिला. बनसुडे राष्ट्रवादीचे उपाध्यक्ष त्यांच्याकडे मिटिंग लावली. ह्या सगळ्या मिटिंगा वेगवेगळ्या काय ऑफिसला लागल्यामुळं हे चौकशी सातत्यानं येत आहे. ह्याचा अर्थ की शिक्षकांना त्रास व्हावा, विद्यार्थ्यांना त्रास व्हावा हा आमचा कुठलाही हेतू नाही. हा अध्यक्ष नसताना स्वतः अध्यक्ष म्हणून घोषित करतो आणि मुलींना खोटं बोलून पालकांची मिटिंग बोलून त्यांनी शाळेच्या वेळेत ज्यावेळेस नाश्त्याचा वेळ होता तो त्या टायमिंग आहे बघा, त्या टायमिंगला बाहेर सगळ्या उन्हात मुली बसवून त्या पालकांना भावनी केलं शाळा मी पाडणार असे. आणि शाळेवर आजही ह्याच्यावर गुन्हे दाखल आहेत. छाडाछेडीचे गुन्हे दाखल आहेत. जाती बदलल्या 420चा गुन्हा दाखल आहे. आणि ह्याला कुठलाही अधिकार नसताना त्या संस्थेला शाळा तास चालू असताना पालकांना सुद्धा आपण आपल्या मुलांना भेटू शकत नाही. हा कायदा आहे, हा नियम आहे. ह्या सगळा नियम ह्याच्या स्वार्थ ह्याचं काळं झाकण्यासाठी स्वार्थ चोरी झाकण्यासाठी ह्यानं विद्यार्थी मुली उन्हात पोलीस स्टेशनला न्यायल्या. पोलीस स्टेशनला कधीच त्या माझ्या चिमुरड्यांना पोलीस स्टेशन कसलंही काही संबंध नाही. ह्याच्यावर प्रशासक येतं, ह्याला झेल होते. आज हिला मुंबईला दाखल केलेला आता तो वर्ग कोल्हापूरला झाले आपलं हायकोर्टात, तिथेही चालू आहे. धर्मादाय आयुक्ताकडे चालू आहे. ह्या केसेस आणि शिक्षण अधिकाऱ्यांनी चौकशी लावली म्हणजे ते त्यांची ड्युटी करतात. ते शिक्षण अधिकारी कोणाचेच नाहीत, ते शासनाचे बांधलेले. आज ह्यानं 10 शिक्षक म्हणून शासनाची फसवणूक आहे. ह्याचं पितळ उघडं पडतंय म्हणून ह्यानं शिक्षक पालकांना धारेवर धरलं, मुलींना पोलीस स्टेशनला नेलं. आणि शिक्षकांना एक माझी विनंती आहे की तुम्ही रिटायरमेंट लिहायला 1 रुपया दिला नाही, अध्यक्ष नाही. ह्याच्या जर अध्यक्ष म्हणून तुम्ही जर तुमच्या पेन्शन पेपरवर सह्या घेतल्या तर तुमची अडचण होईल. आणि